रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता उडताना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटातील संगमेश्वर तालुक्यातील साडवली जिल्हा परिषद गट ही इथली जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज झालेली पाहायला मिळते आहे। कारण या गटातून माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची पत्नी जी आहे नेहा माने त्या या निवडणुकी रिंगणामध्ये आहेत आणि स्वतः आता शिवसेनेकडून म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून या ठिकाणी जोरात प्रचार जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतो आहे। आपल्या पत्नीच्या या ठिकाणी समर्थनार्थ या ठिकाणी रवींद्र माने साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीतच जर बघितलं तर साडवली जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी नेहा माने विरुद्ध भाजपा म्हणजेच उद्धव ठाकरे सेना विरुद्ध भाजपा अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि काटेकी टक्कर या ठिकाणी असणार आहे। खऱ्या अर्थानं माने कुटुंबाची या ठिकाणी प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। कारण का रवींद्र माने साहेब हे 1995 ते 1999 या काळात नगरविकास नियोजन आणि अर्थ राज्यमंत्री अशी पदं त्यांनी या ठिकाणी भूषवलेली होती। सध्या ते उद्धव ठाकरे सेनेमध्ये आहेत आणि त्याच अनुषंगानं त्यांची पत्नी जी आहे नेहा माने या नेहाताई माने या निवडणूक रिंगणामध्ये आहेत। जिल्हा परिषद गटामधून साडवली जिल्हा परिषद गटातून त्या उमेदवारी या ठिकाणी त्यांना मिळालेली पाहायला मिळते आणि ही लढत या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे। आणि त्याचमुळं आपल्या पत्नीच्या समर्थनार्थ स्वतः रवींद्र माने या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून ही निवडणूक जिंकता कशी येईल याच्या काही टिप्स या ठिकाणी रवींद्र माने साहेब स्वतः कार्यकर्त्यांना देताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।